स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर बॉटल फेकल्याच्या प्रकरणामध्ये दारूची बॉटल फेकल्याप्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। सांगोला तालुक्यातील कोळा गावातील तरुणांनी दारूची बॉटल फेकली होती असं समजतंय। दारूच्या नशेत ही बॉटल फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सांगोल्यामध्ये हे सगळं धक्कादायक प्रकरण घडलं। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बॉटल फेकल्याचं प्रकरण समोर आलं। त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी तिथे येत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक सुद्धा घातला, जागा पवित्र केली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। माऊली, पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काही अजून खुलासा केलाय का? रिद्धी अगदी बरोबर आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार घडला होता। काल तणावाचे वातावरण होते, त्यामध्ये सांगोला बंदची हाकही देण्यात आली होती। त्यामुळे पोलिसांनी आता चक्र फिरवल्यामुळे कोळा गावातील 3 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यात सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान अजून अद्याप कुठलीही स्पष्टता झालेली नसली तरी अजून सध्या चौकशी केल्यानंतरच ते स्पष्ट होईल की त्यांनी ते कृत्य कशामुळे का केले ते। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी माऊली।